कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्या जीवाचा मत्सर आपल्याकडनं झाला पाहिजे, हे जीवानं जीवाची केलेली सेवा आहे. कळालं ना? आता पुढं सांगितली दुसरी सेवा. कोणाची सांगितली माय? कोणाची? देवाची. कशी करायची? उगाच साध्या भाषेत सांगतो. आता देवाची सेवा तसं तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे. काय काय करावे? काय काय करावे? दास्य सकळ. बरोबर आहे का नाही? लावून घेता का? आहे ना? दास्य करावं. तनानं मनानं धनानं देवाची सेवा जीवान करावी. बरोबर आहे का नाही? अजून थोडं पुढं. काया वाचा मने. कळालं का? कायनं देवाची सेवा, वाचेनं देवाची सेवा, मनानं देवाची सेवा करायला पाहिजे. महाराज हे आम्हाला असलं कळ ना, अलीकडच्या भाषेत सांगा देवाची सेवा कशी करायची. सांगतो सांगतो सांगतो. उजळलं पहाटे 4 वाजता उठायचं. किती वाजता? किती? पहाटे 9ला म्हणाय नाही बरं का मी. हा, पहाटे 4ला उठायचं आणि शेजारीन उठण्याच्या आधी तिच्या दारातले फुलं उचलून आणायचं. कशाला कशाला कशाला? देवपूजा करण्यासाठी. हा, असं करायचं तरच मान्य राहते. मला माहित आहे तिथपर्यंत इथले करीत नाहीत. हा, आहे की नाही? शेवा फुलं आणतात. पाणी, पाणी सुद्धा किती राहते महाराज? निवृत्ती महाराज किती पाणी राहते? गडवा, तांब्या, घडू, छोटं गंगाळ, पात्र, काय म्हणतात तुम्हाला ते, एवढं एवढं पाणी. आणि देवाऱ्यावर देव किती किती? उग 10-12 जास्त राहतात, पण मी जरा पदर घेऊन कमी सांगाल. कळालं की नाही? किती राहतात? 10-12. बरोबर आहे का नाही? आता 10-12 मला थोडं अलीकडे सांगायचंय. आपल्या घरामध्ये 3 लेकरं आहेत. किती लेकरं? 3. बकेटवर पाणी घ्यायचं. मी देवाची सेवा मांडायलो बरं. आणि मोठ्याला घ्यायचं, त्या बकेटवर पाण्यात दूध काढायचं आणि बाहेर काढायचं. मधवं घ्यायचं, त्याच पाण्यात दूध काढायचं आणि काढायचं. आणि बारकं घ्यायचं आणि त्याच पाण्यात. मग मालकाकडं नुसतं असं बघायचं. मालकाला आंघोळ करणं, मग ते स्वतः येतंय, बुडतंय जात, कारण तेवढी भीती आहे ना यांची, आहे की नाही? बुडून आणि मग राहिलेल्या पाण्यात आपण करायची. जमेल? मी तर तांब्याभर गुडगभर म्हणून नाही, बकेटभर पाण्यामध्ये जर आपली आंघोळ होत नाही तर तांब्याभर पाण्यामध्ये जगाच्या एवढ्या मालकाची आंघोळ होतेच कशी माय? होतेच कशी? बरं, होते होते. आपले देव बारके आहेत पितळाचे. असं बुडवायचं असं करायचं. असं त्याला काय साबण नाही, शॅम्पू नाही. कळालं मला. पण ते पद्धतीनं राहते का? पद्धतीनं आधी गणपती घ्यायचा, वडवायचा, धुवायचं, देवाची सेवा ना ठेवायचं. मग दुसरा देव मानाचा घ्यायचा, त्याला बुडवायचं, स्वच्छ कपड्यानं पुसायचं. मग असं राहते का? मी बघितलेलं सांगालो. असं घंगाळ धरली माता माऊलीनं, ते काय म्हणतात टोपलं, सगळे देव एकदाच गोळा केले. कुप्पा पडला मध्ये, एकावर एक एकावर एक एकावर एक. आता काढायची येळ वरी ठेवायची. तेवढ्या शेजारी आली. अगं ऐक ना, अगं रात्री म्हशीला दूध जास्त दिलंय, इरजनच बुडू नये, थोडं इरजन असली तर दे. ती म्हणली बाई आता देते. देवा आदळी आणि इरजन. आता इरजन देणं म्हणजे 2 मिनिटात व्हायचं काम आहे का? देणं होते लवकर, पण देऊन पाठवणं लवकर होते का? ती म्हणली बाई बरं झालं सकाळ सकाळी आलीस, चहा पिऊन जाय. आता तेवढंच लागतंय. माणसं साध्या इचोड्याला जरी गेले आणि तिथं जर चहा प्यायची वेळ राम राम श्याम श्याम म्हणले आणि 2 जण बोलत बसले तर उगन नादान तरी 15-20 मिनिटं चहा प्यायला जाते. 15-20 मिनिटं माणसाचे म्हणाला मी. मग आता महिला मंडळ तर आपल्या घरामध्ये मग आपलंच राज्य राहते. बोलत बसल्या, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, सकाळी सकाळी आली दुपार असं म्हणत म्हणत तिकडं देव पाण्यात कणायले. मला वर काढ. आणि ते देव पद्धतीने असे उभे ठेवून होते का? नाही 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 नाही, मी डोळ्यानं बघितलेलं आहे. गणपतीचा पाय रंगनाथाच्या मांडीवर, ह्याची सोंड अडकली तिकडं. सरस्वती म्हणाले बाई सगळं धान भिजून चालले माझं, तू बाहेर काढ लवकर. ही देवाची सेवा मान्य होईल काय देवाला? नाही नाही. होईल काय मान्य? होत नाही. तीच करा, पण पद्धतशीर करा. पद्धतशीर. त्याला का शॅम्पू नाही ना काय नाही. एक एक देव घ्यायचा, एक बुडवायचा, त्याला पुसायचं ठेवायचं, दुसरा घ्या पुसायला ठेवा. पद्धतीनं केलं तर ती सेवा होते देवाची. तुका म्हणे नको वरा पंगा देवा, घ्यावी माझी सेवा साठे वारे.
चाल थोडीशी मागं पुढं झाली. हे एक ठोकी अभंग आहे आणि म्हणलेली चाल चौचरणी अभंगाची. विठ्ठल होते होते होते. आपण काय फडात उभारून नाही. होते होते. छोटी छोटी बडी बडी काय म्हणते म्हणाय की नाही. बडी बडी छोटी छोटी गलतियां हाँ होते होते. लेकिन मेरेच कीर्तन में क्यों होती है देव जाने. विठ्ठल तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा. माझी सेवा घ्या. कशी घ्या. कशी घ्या. सत्यभावी. हा सत्यानंद भावानं. आता ते सत्यन भाव बाजारातच गेला. आपली सेवा कशी आहे देवाची. जमलं का. हे सेवा राहिली नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्या घरी सोयरे येव पाहुणे येव गावातले येव आपली पूजा चालू हो. रोजच्या इतकी पूजा होत्या का. रोजच्या इतकी नाही. मग त्या दिवशी तर लगे उग पितांबरीनं देव घासत येत. हे भक्ती नाही. हे सोंग आहे. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना आंतरी भावना वेगळीच. देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. ही भक्ती नाही. आणि अशी भक्ती देवाला मान्य नाही. शुद्ध भावाने जरी केलं सत्य भावानं जर केलं तरच ती भक्ती देवाला आवडते. अन्यथा नाही. जीवाची सेवा जीवानं देवाची सेवा मांडली. आता शेवटची सेवा जीवानं संतांची सेवा कशी करायची. कळालं का. सांगतो तुम्हाला. एवढं सांगतो आणि थांबतो. सांगू ना. मला वाटलं जनरेटर चालू करायला सगळेच्या सगळे जातात काय की. पण आले गेले आले नाही तर मी चालू करायला जाऊ लागलो. ऐका ते माझ्याच नशिबाला असलं राहते हो. सगळ्या पुढून जाव पण नशिबा पुढून मी जिथं जाईल तिथं माझा 5वा पाय संगच राहते बघा. हा काय माझ्या नशिबात लिहिले देव जाणे का. माझी सेवा इमानदार नाही का हो विठ्ठल. जीवानं जीवाची सेवा कशी करायची कळालं. जीवानं देवाची सेवा कशी करायचं आम्हाला कळालं महाराज. पण या जीवानं संतांची सेवा कशी करायची सांगा. तेवढं सांगतो आणि थांबतो. तुम्ही देवपूजा करायसाठी बसलात. ताट तांब्या घेऊन बसलात. तुळशीच्या मंजुळा आहेत. अक्षदा आहे. पानं आहेत. तुळशी काय फुलं आहेत. सर्व साहित्य घेतलात तुम्ही आणि पूजा करण्यासाठी दही दूध तूप पंचामृत असेल. पूजा करायसाठी तुम्ही बसलात. बघा डोळ्यासमोर चित्र आणा. कशी संतांची सेवा करायची. कशी करायची ऐका. देवपूजा तुमची सर्व चालू आहे. काया वाचा मनाने देवाची जर पूजा करत असाल पूजेत मग्न झाला असाल. कुणीतरी आवाज दिला दारातून ओ काकी ओ मामा तुमच्या गावामध्ये कोणीतरी तुमच्या दारामध्ये साधू आलाय. संत महात्मा आलाय. साधू पुरुष आलाय असं म्हणून जर कोणी सांगितलं तर आपण काय करायचं. येऊ दे बस म्हणाव त्याला तिथं. असं म्हणाव का. रिटर्न कमी करा. काय करा. बस म्हणाव त्याला असं म्हणाव नाही. मग जे देवाच्या पूजेसाठी तुम्ही तांब्या घेतला होतात पाणी जे तुळशीच्या अक्षदा मंजुळा काय घेतला होतात ते देवाची पूजेसाठी घेतला होतात. पण साधू आलाय असं कळालं की तेच तांब्या तेच देवपूजे सगळं घ्यायचं आणि त्या साधूची पूजा करायला जायचं. ते देव काय करायचं. ते देव आणि त्या देवाची पूजा असं बाजूला सारायची. मी देवापूरचा नाही तुकाराम महाराज देहूचे म्हणतो. सारावे परते सत
होतं की नाही महाराज? ते देवाची पूजा करायची नाही, तेच ताट तांब्या फुलं घ्यायचं आणि त्या साधूची पूजा, त्या संतांची पूजा करायची. कोणाच्या दारात आल्या त्या. मग असं न करता बसू दे त्याला काय रोजच काम आहे म्हणून आपण जर देवपूजाच करीत राहिलो आणि साधूकडे लक्ष दिलं नाही तर देवाला राग येते. म्हणे राग येतो देवा, तुका म्हणे ने घे सेवा, तुका म्हणे ने घे सेवा, असं जर कोणी केलं नाही साधूची पूजा न करता उगं देवालाच म्हणायचं पान आहे स्वाहा, अपान आहे स्वाहा, पुष्प आहे स्वाहा असं जर म्हणत राहिलो आणि देवाची पूजा केली तर ते पूजा देवाला आवडत नाही. उलट तुकाराम महाराज म्हणले राग येतो देवा, तुका म्हणे नेघे सेवा. तुम्ही किती त्या देवाची सेवा करा पण साधूची सेवा केली नाही तर देवाला ती पूजा मान्य नाही. मग महाराज आम्ही देवाची पूजा सोडू आणि त्या साधूची पूजा करू तर देवाला मान्य होईल का? तुकाराम महाराज म्हणले मान्य नाही. तीच सेवा उत्तम आहे. अभंगाचं पहिलं चरण, चौथं चरण. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे शेवटच्या चरणात तुकाराम महाराज ती सेवा सांगतात जी आतापर्यंत मी तुम्हाला सांगितली. कोणती? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा जीवाने केलेली उत्तम आहे, बाकीच्या सेवा उत्तम नाहीत. आता थोडं बोलतो, जाऊ द्या दादा, ते लागना तर लागना. ऐका, जीवानं जीवाची केलेली सेवा ही कनिष्ठ सेवा आहे, जीवानं देवाची केलेली सेवा ही मध्यम सेवा आहे आणि जीवानं संतांची सेवा केली तर उत्तम सेवा आहे. जीवानं जीवाची केलेली सेवा कनिष्ठ फळ मिळते आणि जीवानं देवाची सेवा केली की मध्यम फळ आणि जीवानं संतांची सेवा केली की उत्तम फळ कळतंय. आता किती जणाला कळतंय आणि किती जणाला मिळतंय मला माहित नाही, कारण झोपेची वेळ झाली आणि 10 वाजले आहे की नाही. म्हणून आटोपतो गेला बस. सेवा कळाली महाराज, पण जग स्वार्थी आहे. आम्ही संताची देवाची सेवा केली तर आमच्या कापसाला भाव देते की, देवाची सेवा केली तर आम्हाला चांगलं पिकल की, जीवाने जीवाची सेवा केली तर आम्हाला काही शेजार पाजार अडचण कधी दूर करतील. पण आम्ही संतांची सेवा केली तर संत आम्हाला काय देतात? तो स्वार्थी आहे की नाही? जीव स्वार्थी आहे. संतांना मागायची गरज नाही. आज जीव तसा स्वार्थ आहे हो, नाही का? आज सरकार बदलून टाकलं लोकांनी, स्वार्थ आहे म्हणून का परार्थ म्हणून? बोला बोला बोला. स्वार्थ, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास होता त्याच्यावर म्हणून बदललं. पण काय करता, तुमचा स्वार्थ तुमच्याच कोपराला गोळ लावलाय. कळालं नाही? सरकारनं अजून सुद्धा तुकाराम महाराजाची बीज संपून गेली, विमानाची वाट कमी बघले लोकांनी, पण रयतू बंधूची वाट अजून सरळ नाही. इकडं भेटले बाबा, इकडं तुम्हाला तशी गरजही नाही, सगळं गाव पैशावाला आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. वाट बघायला अजून सुद्धा नाही. कोणची किती ऋणमाफी म्हण, ते कुठं कापलंय देव जाणे. स्वार्थी जग आहे. आपण स्वार्थासाठी त्याला
त्याला बदललं, पण त्यानं आपला वापर चालू केला. कोणी असो, माझा विषय राजकारण नाही, जग स्वार्थी आहे. मग आम्ही जर संतांची सेवा केली तर संत आपल्याला काही द्यायला पाहिजे की नाही? संत काय सरकारसारखं कोपऱ्याला गुळावतात का? अजिबात नाही. संत काय करतात? तुम्ही फक्त सेवा करा. संत अभंगाचं 3रं चरण करतात. कृपादान केले संती कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक 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 महाराज, आम्हाला कळालं. दादा ह्याला लास्टला माझा गळा दाबू नको, थोडा आवाज दे सुरुवातीसारखा. हा हा हा, मला आनंद आला पाहिजे. बस बस बस, धन्यवाद. तिकडं घरी बसले त्यांना आवाज देऊन काय करू दादा, त्याची झोप मोड होते ना आपल्याला गोड वाटणं आहे की नाही? तर आपल्याला गोड वाटलं पाहिजे. हा असं. तर तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आम्हाला कळालं, आम्ही संतांची सेवा करतो इथपर्यंत बी कळालं. पण आम्ही संतांची सेवा केल्यावर आम्हाला काय भेटतंय? तर अभंगाचं 3रं चरण भेटतंय. काय भेटतंय माहितीये का? कृपादान केले संती. संत आपल्यावर कृपा करतात. काय करतात? कृपा. कशी कृपा करतात? 2-5 मिनिटामध्ये सांगतो आणि थांबतो. विठ्ठल. काय झालं? दुष्काळ पडला तुकोबारायच्या जीवनात, सगळ्याला माहित आहे. एक स्त्री अन्न अन्न करता मेली. लेकरं बाळ उपाशी मरू लागले. बघा जमते का ऐकायला? लेकरं बाळ उपाशी मरू लागले. सासू सासऱ्याला दया आली. सासऱ्याने आवाज दिला, ओ तुका, ऐका ना, लेकरं बाळ उपाशी मरायलेत, काही नाही, निदान उगा दूध तरी त्या लेकराला पाजत जा म्हणून तुकाराम महाराजाच्या सासऱ्याने तुकाराम महाराजाला म्हैस दिली होती. काय दिली होती? म्हैस दिली. मग आता तुकाराम महाराजांनी ती म्हैस आणली, दावणीला बांधली. मला तुम्हाला विचारायचंय, ज्याचं लक्ष स्वतःच्या घरादारावर, परिवारावर, लेकरा बाळावर नाही, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, इथपर्यंत सर्वांना माहिती आहे. ज्याचं लक्ष संसारावर नाही, त्याचं लक्ष म्हशीवर राहील का? हो, राहील का? लक्ष झालं कमी. आणताना म्हैस गुबगुबीत होती आणि 15 दिवसातच म्हैस डुबडुबीत झाली. वार आले की पडते का काय? पण म्हशीला चारा नाही. दैव योगानं ती म्हैस काय झाली? सुटली. दावं तुटलं, बिरड सुटलं, काय म्हणायचं ते म्हणा. आणि नेमकं गावाच्या जवळ, गावाला लागून, गावखरी म्हणतात का, तिथं हिरवा चारा होता. म्हैस गेली चरायला. आणि परम भाग्याने प्रत्येक गावागावाची कहाणी, ज्या काय गावाच्या जवळ जे वावर राहतात की नाही, ते खरंच लई चांगल्या माणसाची राहतात. इथले सोडून बर का, मी इथल्याला म्हणणार खरंच. अहो निमित्तच पाहिजे. म्हैस दिसली, परपर परपर चारा खायली. 15 दिवसापासून म्हैस उपाशी आहे. आवाज दिला आणि ते शेत होतं, ते वावर होतं मंबाजी बुवा गोसाव्यांचं. मंबाजीने आवाज दिला, अरे ती म्हैस कोणाची आहे बघा. पोरायने चौचौकून झाले, त्या म्हशीला धरलं. कुठं पळलं होती काय, अशी धाट दिपाट होती काय म्हैस पळायला? धरलं तिला. मंबाजी बुवा समोर आलं. मंबाजीनं आपल्या गळ्यातलं उपरणं काढलं, म्हशीच्या गळ्यात टाकलं. त्या म्हशीला धरलं महाराज आणि म्हशीला मारत 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 घराकडं, गावाकडं आणली. चौकात आणू लागले. येता येता एका हातानं म्हैस धरली आणि दुसऱ्या हातानं त्या मंबाजी बुवानं काट्याची फास, काटे माहितीये ना आपली बाबळ्याची, बोरीची काट राहते, त्या काट्याचा हिरवा फास फाटा तोडला. तुकाराम महाराज चौकात आणले. बोलवा रे त्या तुक्याला. पोरं गेले पळत. आवाज दिले, ओ तुकाराम महाराज, तुम्हाला मंबाजी बुवानं बोलवलंय. काय काम असेल गड्या?
म्हणून तुकाराम महाराजांनी आवरलं सावरलं आणि हळूहळू मंद मंद पावलानं त्या चौकाकडे चलत येऊ लागले. तर आपली म्हैस मंबाजीच्या हातात दिसली. तुकोबाराय घाबरले, मनात चकले, म्हटले हे आता काहीतरी बोलणार. ऐकून घेतलं पाहिजे, चूक असली तर ऐकून घेतलं पाहिजे. आणि इतकंही ऐकून घेतलं नाही पाहिजे की समोरचं आपल्याला कमजोर समजेल. कसं झालंय सध्याचं वातावरण, मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचे नाही 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 तसं म्हणू नका, त्या गाड्याचेच पाय मोडा विठाला. सगळीकडे हेच चाललंय, जेवढे जेवढे मोठे आहेत. मी पैशानं म्हणणं झालो, मी काही काही गुणानं म्हणालो, मी काही काही स्वभावानं म्हणालो, मी काही काही ज्ञानानं, प्रत्येक गोष्टीत आहे महाराज. हे कमजोर दिसलं की बस त्याची नस धरून दाबायलेत. करू नका, करू नका. तुकाराम महाराजांनी लवती घेतली, कमपणा घेतला. मामाजी बोला, ए तू क्या, ही म्हैस तुझीच का? होय मला. अरे चारता येत नाही तर म्हशी पोरता कशाला? आमचं शेत दिसलंय का? तुकाराम महाराज म्हणले, चुकलो गड्या. चोर ते चोर आणि शिरजोर. म्हैस खुशाल दिवसा खाते आणि चुकलो म्हणून म्हणतोयस. जी माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही. तुकाराम महाराज, होणार नाही का होणार नाही? तुला तर शिक्षा झालीच पाहिजे. म्हशीला दिलं सोडून, काट्याची फास घेतली, तुकोबारायच्या मानात घालून तुकोबारायला 2-4 फटके त्या कासेनं मारले. त्या काट्याच्या फासेनं मारलं, उचललं की ते काटे शिरायचे आणि रक्ताची धारच घेऊन बाहेर यायची. तुकाराम महाराज रक्ताभंबाळ झाले. शब्दानं सुद्धा मन दुखवलं नाही मंबाजीवाचं. मारू वाटल तितकं मंबाजीनं मारलं, मारू वाटल तितकं. जा तुमचं मरण तुम्ही मरा. पुन्हा जर तुझी म्हैस माझ्या शेतात आली तर लक्षात ठेव, माझ्याशी गाठ आहे. तुकाराम महाराज म्हणले, पुन्हा अशी चूक होणार नाही, होणार नाही चूक. मंबाजीचं उपरणं मंबाजीला दिलं आणि तुकाराम महाराजांनी म्हशीच्या उपरणं आणि घराकडे निघाले. कोण? तुकाराम महाराजांनी म्हैस घराकडे जाऊ लागले चौकातून. ती म्हैस ढसाढसा रडू लागली. रडणं कळते का तुम्हाला? आपलं डुप्लिकेटचं झेंडूबाम लावून लढलेलं नव्हतं. बरेचसे माणसं डोसकं दुखालेत म्हणून झेंडूबाम खिशात ठेवते तर मातीला जाते. डोसकं दुखन ना, तुझ्या डोळ्यातच पाणी येईना. विठ्ठल विठ्ठल. ते म्हैस रडू लागली. महाराज डोळ्यातून धारा. तुकाराम महाराजांनी उपरण्यानं, हे वक्ते बाबांनी तुकाराम महाराज चरित्र लिहून ठेवले, त्याच्यात तुम्ही बघा जमते का वाचायला. ते तुकाराम महाराजांनी उपरण्यानं डोळे पुसले. अगं बाई, काय झाले तुला रडायला? काय म्हणले? काय झाले तुला रडायला? रडू नको. ती म्हैस तुकाराम महाराजाला बोलू लागली, महाराज माझ्यासाठी तुम्हाला किती मार घावा लागलाय, किती मार झेलावा लागलाय त्या मंबाजीवाचा. चुकले महाराज, चुकले, मला माफ करा. म्हशीला कळाले पण माणसाला कळना झाले. दुर्दैव आहे. माणसाला कळ नाही. ज्या दिवशी हे माणसाला कळल त्या दिवशी सप्ते फिप्ते सगळे बंद होतील. काळजीच करू नका. आणि मला माहित आहे तिथपर्यंत हे माणसाला कळना आणि कीर्तन चालूच राहतात. कीर्तन बंद नाही. कारण ऐकायचं, उठायचं, हे तुझं तुला घे म्हणायचं, झटकायचं, जायचं निघून. इथलं इथंच सोडलं, जीवनात उतरवलं नाही, जीवनात सेवा केली नाही तर कितीही सप्ते करा, जीवनाचं कल्याण नाही. विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणले, ए बाई, अगं रडतेस कशाला? तुझी चूक आहे का? अजिबात नाही, अजिबात काळजी करू नको, रडायचं नाही. बरं मी सांगायलो तुला. पुन्हा तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. मारलंय मंबाजीनं म्हणून नाही. मग बाई, तू मला मारलंय म्हणून रडतेस, पण मला मारण्याच्या आधी शेतामध्ये तुला त्यानं किती मारला असेल म्हणून मला रडू येते. आणि ते मार खायला कारण मी. तुकाराम महाराज म्हणले काय म्हणून की तुझी चूक नाही, माझी. मी जर तुला चांगलं दावणीला बांधलं असतं, बिरणं फोडलं असतं, नवीन दाव्यानं बांधलं असलं, तू सुटली नसती, तू गेली नसती. आणि तू गेली नसती तर तू मार खाली नसती, मी खालो असतो. चूक तुझी नाही, चूक माझी. अरे जनावरानं जरी चूक केली तर ती आपल्या अंगावर घेण्यासाठी तुकाराम महाराजच लागतात, आपलं काम नाही. लक्षात येते का बघा. ते तुकाराम महाराज नेले. महाराज त्या म्हशीला बांधलं. संध्याकाळ झाली. पटकन सांगालो, माझे काय संत कथा नवीन काय नाही. आणि संध्याकाळ झाली. कीर्तनाची वेळ. फेटा बांधला, बाराबंदी, सर्व कंबर, चाळ, विना, चिपळ्या सगळ्या घेतल्या आणि तुकाराम महाराज देवळात आले. बघितले कीर्तन सुरू झालं. 1 2 3 4 5 6 7 8 13 टाळकरी. 14वा दिसेना झालाय.
पुन्हा मोजले 1 2 3 4 5 6 13 13च आहेत. 14वा टाळकरीच नाही कीर्तनात, कारण 14 टाळकरी तुकाराम महाराजाचे ठरलेले होते. हे 14वा दिसना झालाय. पोरायला म्हणले तुम्ही भजन चालू करा, मी आता त्या 14व्याला घेऊन आलो. आणि ते 14वा कोण होता माहितीये का? ज्यानं दुपारी जीव जाईपर्यंत रक्त ओकेपर्यंत मारलं ते मंबाजी होत. आणि तुकाराम महाराज त्याला कीर्तनाला आलतो म्हणून गेले. मी आपल्या गावातल्या मंबाजीचं ना आपल्या गावातल्या तुकाराम महाराजाचं बोलतो. मरून जातील पण आर म्हणलं तर कार म्हणतील. अहो काय म्हणतात ते, आडवा येस तू जाऊ दे नाथ माणसा विठाला. तुकाराम महाराज दारात गेले. मंबाजी, अहो मंबाजी. मालक जेवढा अधिकाराचा आहे तेवढी बाई अधिकाराची असते. महाराज आता तुम्हाला कसं विचारू, मी इकडून येतो बोटास जाऊन जाऊन तिकडे चालेल. तर ते मंबाजीन ज्या गुणाचा होता तर तेवढ्या तोला मोलाची मंबाजीन असेल का नाही? तिनं असा आवाज दिला, कोण तुम्ही? ते म्हणली माझी ओळख तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला आहे, त्याला कीर्तनाला ये म्हणा. अच्छा कीर्तन म्हणल्या ते तुका नव का? मंबाजीने इशारा केला, मंबाजी घरात नाही म्हणून सांग. मंबाजी घरात नाही. आता दररोज कीर्तनाला येणारा माणूस एका दिवशी कीर्तनाला आला नाही तर समजा त्याला इटाळ पडलाय, नाही तर रोज येऊन कीर्तन मग ह्याला इटाळ नाही, बाहेर गावाला गेलं नाही. तुकाराम महाराज माहित आहे घरातच आहे. पण ही ना महाराज फरफर फरफर फर घरामध्ये चलत गेले. बघते तर काय मंबाजी झोपलेला आहे मस्त पैकी असा. तुकाराम महाराज गेले त्या मंबाजीच्या पाय त्याला बसले. कुठं बसले? पाय त्याला. माणसाला बसावं कुठं हे कळा. अर्जुन कुठं बसला होता, दुर्योधन कुठं बसला होता ते इतिहास काढा आणि कळा, वाचून घ्या. पाय त्याला बसले आणि तुकाराम महाराज म्हणले, मंबाजी झालं ते सोडून द्या बरं, कीर्तनाला तुम्ही आल्याशिवाय रंग येणार नाही. तुम्ही काम करा, चला बरं कीर्तनाला. मंबाजी असा होता म्हणून असं नागडोळे मोडलं, भीतीकड तोंड केलं आणि तुकाराम महाराजाकडे पाय केलं. आता चला कीर्तनाला म्हणल्यावर जाऊ का नाही? नाही असं केला पाठ. तुकाराम महाराजाला म्हणले हे चांगलंच राग आलेलं दिसतंय, याचा राग काढतो. म्हणून तुकाराम महाराजानं पुढचे शब्द वापरले. ते शब्द असे होते, तुकाराम महाराज म्हणले, मंबाजी अहो तुम्ही कीर्तनाला आले नाही तर कीर्तन कसं रंगणार? हे बघा ऐका, दुपारी मला मारून 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 तुमचे हातन पाये दुखत असतील ना, एक काम करतो मी तुमचे पाये दाबून देतो, आराम वाटल्यावर मग तर कीर्तनाला याल. म्हणून तुकाराम महाराजांनी हात त्याच्या पायावर ठेवले, दाबायला सुरू केली. खळकन मंबाजीच्या डोळ्यात पाणी आलं. उठला मंबाजी आणि तुकाराम महाराजाचे पाय धरले. महाराज अहो मी दुपारी तुमचा जीव जाईपर्यंत मारलो की हो? महाराज म्हणले ते सोडून दे, आता तो कीर्तनाला चल. चुकलो महाराज म्हणला मंबाजीनं, चुकलो. आणि कीर्तनात आणला, त्याच्या गळ्यामध्ये टाळ दिला आणि मग कीर्तन तुकाराम महाराजाने केलं. त्या जागी आपल्या गावचा तुकाराम महाराज आणि आपल्या गावचा मंबाजी असता तर असे किती मंबाजी पिढ्यानपिढ्या मेले असते, पण त्याच्या दारात पंक्तीला जाऊ दिले नसते. कळालं का तुम्हाला? आता मला तुम्हाला विचारायचंय, मंबाजी बुवानं तुकाराम महाराजाला काट्याच्या फाशीनं मारलं, हे शाण्याचं लक्षण आहे का येड्याचं? बोला की शाण्याचं आहे का येड्याचं? शान राहिल्यावर मारते का हो? येड्याचं लक्षण आहे. थोडं बोलू का अजून? गाढवाचं लक्षण आहे का घोड्याचं? काय गाढवाने करायला म्हणते की नाही? गाढवाचं लक्षण असणाऱ्या मंबाजीला त्याच्या घरी जाऊन त्याचे पाय दाबले आणि त्याला आणून आपल्या कीर्तनात टाळ देऊन उभं केलं. म्हणजे त्या गाढवाचं कृपा करून घोडं केलं, म्हणजे त्याच्यावर काय केली? कृपा केली. आज तुकाराम महाराजाचं जेवढं नाव घेतलं जातं तेवढंच मंबाजी बुवाचं घेतलं जातं. ही मंबाजीवर केलेली तुकाराम महाराजांना सेवा आहे. कळालं का तुम्हाला? मंबाजीनं केलेलं काय आहे? कृपा आहे, सेवा नव्हे. लक्षात आलं ना? म्हणून सेवेला प्राधान्य द्या. सेवा केली की संत आपल्यावर कृपा करतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हो, पुढं महाराज म्हणतात ते आपल्यावर कृपा करण्यासाठी आपल्याला त्यांचं म्हणून घ्यावं लागतं. म्हणविता त्यांचे दास दुसरं चरण पुढे आस उरेना. आणि त्याच्या अगोदर संतांजवळ हे आहे का असं जर कोणी प्रश्न केला तर संतांजवळ हे आहे, तोही आहे. हे म्हणजे काय, तो म्हणजे काय, पुन्हा कधी योगाला तर सांगण्याचा प्रयत्न करविली तैसी केली कटकट वाकणे कनेट देव जाणे पायाच्या प्रसादी बोलू मजक क्षमा करणे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. जेवढे पुरुष मंडळी हातावर करा, मला घरला जायचे. पटकन 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 असं ताट ताट ताट. पुरुष आहेत, महिला नाही,
बाया नाही, ज्याच्या हातामध्ये काकणं नाहीत अशा निवड करा. हा आता कळलं. आणि एका मिनिटात भजन सर्वांनी मोठ्या प्रेमाने म्हणा. तुकाराम 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 तुकाराम. शाबाश. तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. शाबाश. हे तुकाराम 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 तुकाराम. वाह. महिला मंडळ म्हणत असेल, बरं झालं माय, आम्हाला काय तकलीफ त्रास दे नाही, हातावरी करा असं करा म्हणणं. कशाला तुम्हाला त्रास देऊ माय, आता त्रास देऊ. तुम्ही किती मोठ्या मनाच्या, तकलीफ दिली तर तुम्ही जाता जाता काय पाया पडून दक्षिणा देणार नाहीत, म्हणून तुमच्या हाताला मी दुखू दिलं नाही. तेवढंच खिशात हात घालता, तेवढेच 5-50 काढता, तेवढेच पाया आपलं असं भजन म्हणा, तेच दक्षिणा. जरा मोठ्यानं भजन म्हणा, ठीक आहे. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. महाराज मला वेगळंच ऐकू आलंय. चांगलं कीर्तन केलं ग बाई, एवढ्या लवकर केलं ग बाई. जरा प्रेमानं भजन मोठ्यानं म्हणा की मोठ्यानं. भांडणं लागल्यावर ह्या वर आवाज जाते, ह्या कडाला लागलं तर त्या कडाची माणसं येतात, काय झालं काय झालं. आणि भजन म्हणा म्हणलं की मोठ्यानं म्हणा, माय मोठ्यानं. देवाचं नाव घेण्यात आपल्याला कशाचं काय. 15 मिनिटं आपले 10 मिनिटं वरी झाले तर लोक मला माफ करणार नाहीत. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. शाबाश. मागले. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. टाळी. शाबाश. नामदेव जनाबाई. शाबाश. सोपान काका मुक्ताबाई. छान. आता झोपेतून उठले का बाई. तिघीनं म्हणल्या, तिघीनं आता झोपेतून उठले. उठ बाई उठ, कीर्तन झाले, घरला बी जायचं आहे की नाही. झालेली सेवा विनोद बाजूला ठेवा, तुमच्या सर्वांच्या चरणावर ठेवून या ठिकाणी सेवा थांबवतो. उद्या कीर्तन आहेत, भजनं आहेत, त्यामुळे वेळेत कार्यक्रम आवडतंय आपल्याला. 8 ते 10, 7:30ला भजन चालू पाहिजे. म्हणजे चाली किती म्हणो, विलंबित म्हणो, दीर्घ म्हणो, एकेरी म्हणो, दोहेरी म्हणो, तिहेरी म्हणो, कसं 10च्या आतमध्ये सगळं दुकान गुंडाळून बसलं पाहिजे. आता ते थोडं जसं उशीर झाला तसं उशीर होते, पण आवडीचा कार्यक्रम आहे. 8 ते 10 म्हणजे 8 ते 10. एकदा गावकऱ्यांनी स्वतःचं कौतुक स्वतः करा, कारण वेळेत कार्यक्रम करताय म्हणून. स्वतःचं कौतुक. आज जरी 5-10 मिनिटं मागं पुढं झालाय, उद्यापासून हेही होणार नाही याची गावकऱ्यांनी दक्षता घ्या. कारण सांगतो, तुम्ही महाराजांच्या तत्वावर चालणारे, तुम्ही काय मी पण चालणार आहे ना. मग वेळेत बंधन पाहिजे, वेळेचं बंधन पाहिजे. ते वेळेचं बंधन असेल म्हणण्यापेक्षा तुम्ही करचाल एवढी आशा ठेवतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 जय.